नमस्कार, मी डॉक्टर सीमा काडेकर। मागील व्हिडिओमध्ये आपण मोबाईल आणि गाडीच्या नंबरमधील काही डेडली कॉम्बिनेशन्स बघितली, तसेच त्यांना आपण जानी दुश्मन नाव दिले। तो व्हिडिओ बघून तुमच्यापैकी अनेकांचे मेसेज आले, अनेक जण घाबरले की मॅडम आमच्या नंबरमध्ये हे अंक आहेत, आता आम्ही काय करू? तर मित्रांनो, घाबरू नका। शास्त्र जिथे समस्या सांगतं तिथे उपायही सांगतं। प्रत्येक कुलपाला एक चावी असतेच। जर तुमचा नंबर बदलणे शक्य नसेल तर आज मी तुम्हाला त्या निगेटिव्ह इफेक्ट्सला कमी करण्यासाठी काही अतिशय प्रभावी आणि सोपे उपाय देणार आहे। वही आणि पेन घेऊन बसा, कारण हे उपाय तुमचे आयुष्य बदलू शकतात। चला सुरुवात करूया। सर्वात कॉमन आणि स्ट्रगल देणाऱ्या जोडीपासून, म्हणजे 1 आणि 8, सूर्य आणि शनीचा हा संघर्ष कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात हिरवा म्हणजे ग्रीन किंवा पिवळा रंग बॅलन्स करावा लागेल। आता याचा पहिला उपाय आहे की तुम्ही ग्रीन जेड किंवा ग्रीन ॲव्हेंचुरियन किंवा ग्रीन मॉस अगेट यापैकी कुठल्याही एका क्रिस्टलचे ब्रेसलेट बांधू शकता किंवा या रंगाचे धाग्याचे बँडही हातात घालू शकता। जर तुम्हाला पिवळा रंग आवडत असेल तर सिट्रिन किंवा येलो जेड वापरणे पण खूप फायदेशीर ठरेल। सर्वात महत्त्वाचा आणि आध्यात्मिक उपाय म्हणजे मन शांत करण्यासाठी आणि स्ट्रगल कमी करण्यासाठी भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी किंवा इतर आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन वाढवा। यामुळे तुम्हाला एक वेगळीच आत्मशक्ती लाभेल। आता पाहूया 2 आणि 9 या कॉम्बिनेशनचे उपाय। जेव्हा चंद्र आणि मंगळ एकत्र येतात तेव्हा मनाची खूप घालमेल चाललेली असते। अपघाताचे पण हे 2 नंबर कारक आहेत। तर याचा उपाय म्हणजे दर मंगळवारी मंदिरात मसूर डाळ दान करायला सुरुवात करा। हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करा। हे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच संरक्षण मिळेल। पुढचं कॉम्बिनेशन आहे 3 आणि 6। 3 म्हणजे देवगुरु आणि 6 म्हणजे दैत्यगुरु शुक्र। तर इथे 2 गुरूंचा संघर्ष आहे। इथे प्रॉब्लेम ज्ञानाचा नाही तर प्रॉब्लेम इगोचा आणि पैशाचा येतो। त्यामुळे इथं रत्न जेवढी महत्त्वाची आहेत तेवढीच तुमची लाईफस्टाईलही महत्त्वाची आहे। सगळ्यात आधी म्हणजे आयुष्यामध्ये एक डिसिप्लिन आणा। वेळेवर झोपा, वेळेवर उठा आणि महत्त्वाचं पथ्य म्हणजे या लोकांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून लांब राहायला पाहिजे। व्यसन हे या कॉम्बिनेशनसाठी एकदम विषासारखं काम करतं। आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी तुम्ही हातामध्ये सिट्रिनचं ब्रेसलेट, पुष्कराजची अंगठी धारण करू शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 4 आणि 8 कॉम्बिनेशन, म्हणजे राहू आणि शनी, ज्याला पिशाच्य योग म्हणतात। अनेकांना या योगामुळे आरोग्याचे आणि डिप्रेशनचे त्रास होतात। यातून बाहेर पडण्यासाठी शंकराची आराधना हाच मुख्य मार्ग आहे। रोज महामृत्युंजय मंत्राचा जप किंवा पाठ जरूर करावा। हे निगेटिव्ह एनर्जीला तुमच्यापासून दूर ठेवेल। दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि गळ्यात 7 मुखी रुद्राक्ष घाला। त्यानंतर येतो 4 आणि 9, म्हणजे राहू आणि मंगळ, अंगारक योग। येथे सर्वात मोठा शत्रू तुमचा स्वतःचा राग आहे। या लोकांनी आपल्या आयुष्यात एक कडक रुटीन फॉलो करणे गरजेचे आहे। मधल्या बोटात गार्नेट हे रत्न परिधान करा। ते तुमच्या आतील ऊर्जेला योग्य दिशा देते। जाणीवपूर्वक क्रोधावर नियंत्रण ठेवा, मेडिटेशन करा। आता शेवटचं कॉम्बिनेशन 7 आणि 9, म्हणजे केतू आणि मंगळ। हे कॉम्बिनेशन अचानक सर्जरीज, अचानक विचित्र घडामोडीच देतं। 7 आणि 9 कॉम्बिनेशनला स्टॅबिलाइज करण्यासाठी शक्यतो पांढरे किंवा ऑफ व्हाईट कलरचे कपडे वापरा। भडक रंग टाळा। केतूला शांत करण्यासाठी कुत्र्यांना खाऊ घाला आणि कामगार वर्गाला मदत करा। तुमची आध्यात्मिक साधना वाढवा। हे कॉम्बिनेशन तुम्हाला अध्यात्मात खूप पुढे घेऊन जाऊ शकते। तर मित्रांनो, हे होते काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय। अंकशास्त्र हे आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी आहे आणि सुधारण्यासाठी आहे। हे उपाय श्रद्धेने करा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल। तुमच्या ओळखीच्या कुणाला या उपायांची गरज आहे का? हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।